मान्सूनपूर्व नालेसफाईची कामं शहरातील विविध भागात युद्धपातळीवर सुरू असून आज महापौर शर्मिला पिंपळोलकर, आयुक्त सौरभ राव यांनी प्रत्यक्ष विविध ठिकाणी जाऊन नालेसफाईच्या कामांचा आढावा घेतला. या पाहणीदरम्यान नाल्यातील काढलेला गाळ हा तिथेच न ठेवता तो सुकल्यानंतर योग्य त्या ठिकाणी त्याचं स्थलांतर करावं, तसंच आवश्यक त्या ठिकाणी नाल्यांच्या संरक्षक भिंतींची दुरुस्ती करणं, तसंच रोबोटिक यंत्राचा वापर करून शहरातील नालेसफाईची कामं 31 मे पूर्वी पूर्ण होतील या दृष्टीनं नियोजन करण्याचे आदेश त्यांनी दिले. आज घोडबंदर रोड येथील बटाटा कंपनी येथील नाला, कापूरबावडी, तहसील मिल तसंच वर्तकनगर येथील थिराणी शाळेजवळील नाल्यांची पाहणी करण्यात आली. या नालेसफाई पाहणी दौऱ्यास उपमहापौर कृष्णा पाटील, स्थानिक नगरसेविका विमल भोईर, नंदा पाटील, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, सहाय्यक आयुक्त सोनल काळे, गणेश चौधरी यांच्यासह कार्यकारी अभियंता उपस्थित होता. मुंब्रा परिसरातून नालेसफाईला सुरुवात करण्यात आली असून ठाणे शहरातही नालेसफाईच्या कामानं वेग घेतलाय. ठाणे शहरातील 186 किलोमीटर लांबीच्या नाल्यांची सफाई करण्याचं नियोजन करण्यात आलंय. यावर्षी विविध प्रभागातील नालेसफाईसाठी 7 ठेकेदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. नाल्यातून काढण्यात येणारा गाळ शास्त्रोक्त पद्धतीनं हाताळण्यासाठी त्याचं योग्य ठिकाणी स्थलांतरण यावर विशेष भर दिला जात असल्याचं नमूद करण्यात आलं. मान्सूनपूर्व कामाचं नियोजन करत असताना महापालिका, MMRDA, मेट्रो, MSRDC आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यात समन्वय ठेवण्यावरही भर देण्यात आला. ज्या ठिकाणी रोबोटिक यंत्राच्या साह्यानं नालेसफाई करणं शक्य आहे त्या ठिकाणी रोबोटिक यंत्राच्या साह्यानं नालेसफाईची कामं सुरू आहेत, परंतु ज्या ठिकाणी नाले अरुंद आहेत त्या ठिकाणी मनुष्यबळाचा वापर करून नाल्याची कामं केली जात आहेत. यंदा नालेसफाई एप्रिल महिन्यातच सुरू केल्याबद्दल उपमहापौर कृष्णा पाटील यांनी महापौर शर्मिला पिंपळोलकर आणि आयुक्तांचे आभार मानले. यंदा लवकर सुरू झालेल्या नालेसफाईमुळे परिस्थिती टाळण्यास मदत होईल, तर स्थानिक नगरसेविका नंदा पाटील यांनी नालेसफाई वर्षातून 2दा करण्याची मागणी केली. तसंच नागरिकांनी कचरा नाल्यात न टाकता घंटागाडीमध्ये टाकावाचं आवाहनही त्यांनी केलं आहे. नाल्यांची पाहणी करण्यात आलेली आहे. काय निर्देश देण्यात आलेले आहेत? सालाबादप्रमाणे नाल्यांची सफाई मान्सून सुरू होण्याच्या अगोदर करणे आणि व्यवस्थित पद्धतीने करणे हा हेतू आहे. आणि यामध्ये आता माननीय महापौर मॅडम, माननीय उपमहापौर साहेब तसेच जे स्थानिक सभासद आहेत ते सुद्धा पाहणीमध्ये सहभागी आहेत. महासभेमध्ये सुद्धा या विषयाबद्दल चर्चा झाली की आपण प्रत्येक वर्षी नाल्यांची सफाई करतो, मान्सूनसाठी सिटीला सज्ज करतो, तरीही काही ना काही त्रुटी राहून जाते, काही ना काही कमतरता असते. म्हणून शास्त्रोक्त पद्धतीने नाल्याची सफाई कसे करता येईल, एकूण नाल्यांची संख्या, एकूण त्याची लांबी, किती क्युबिक मीटर त्याच्यातून गाळ निघणार आहे, हा एक ॲस्पेक्ट आहे. जे गाळ आहे तो किती दिवस बाहेर ठेवायचा आहे ड्राय होण्यासाठी, आणि ड्राय झाल्यानंतर कोणती लोकेशनवर त्याला आपण शिफ्ट करत आहोत त्याची आपल्याला मॅपिंग करणे खूप आवश्यक आहे. सो लास्ट इयर आपल्याकडे एकूण 3 कॉन्ट्रॅक्टर काम करत होते. यावर्षी आपल्याला 7 कॉन्ट्रॅक्टर्स भेटले आहेत. 7 कॉन्ट्रॅक्टर्सच्या मदतीतून आपण साधारणतः 186 किलोमीटर लांबीचे जे नाले आहेत त्यांची क्लिनिंगचा दायित्व आपण हाती घेतला आहे. माननीय महापौर मॅडमने 31 मे पर्यंतची आपल्याला डेडलाईन दिली आहे की मान्सून सुरू होण्याच्या अगोदर हे क्लिनिंगचं काम 30-31 मे पर्यंत संपवला पाहिजे. आणि हा काम कंप्लीट झाल्यानंतर यथावकाश लवकरात लवकर जे साचलेली गाळ आहे जे बाहेर आपण काढतो त्याला सुयोग्य ठिकाणावर हलवणे. सो या संपूर्ण ही जी एक्सरसाइज चालू झाली आहे मागील 4-5 दिवसापासून, त्यामध्ये काम किती योग्य पद्धतीने होत आहे, प्रतिदिवसचा बार चार्ट काय आहे, प्रतिदिवस किती लेंथ कव्हर होणे अभिप्रेत आहे. एखादा कॉन्ट्रॅक्टर त्याची स्पीड कमी असेल तर त्याला मशिनरी आणि मॅनपॉवर उपलब्ध करून देणे. आणि हे पाणीच्या दरम्यानच इतर बरेचसे मुद्दे सुद्धा लक्षात येतात आपले, की एखाद्या ठिकाणी कल्वर्ट चोकअप आहे, किंवा एखादा ब्रिज किंवा कल्वर्ट खूप जुना आहे, किंवा एखाद्या ठिकाणी रस्त्याचा विस्तार झाला परंतु मध्येच आपले अजून झाडे आहेत किंवा अनधिकृत पार्किंग होत आहे. तर असेही विषय आपल्या लक्षात येतात. माननीय महापौरांनी पाहणीच्या दरम्यान बरेच काही निर्देश दिले आहे. ते डिपार्टमेंटच्या सर्व अधिकाऱ्यांनी त्याची नोंद घेतली आहे. मान्सूनची जी तयारी आहे ते मुख्यतः मोठे समन्वयाचं काम असतो, कारण ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये महापालिका, MMRDA, मेट्रो, त्याच्यानंतर MSRDC, नॅशनल हायवे हे बरेचशी एजन्सीज एकाच वेळी काम करतात. आणि जोपर्यंत त्यांच्यामध्ये समन्वय होत नाही तोपर्यंत मान्सूनची तयारी होऊ शकत नाही. आता प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आता सगळे डिपार्टमेंट बरोबर
घोडबंदर रोड आणि सिटीचे इतर जे क्रिटिकल एरिया आहे त्याची पाहणीचा कार्यक्रम सुद्धा आपण नियोजित केला. त्यामध्ये सुद्धा महापौर मॅडमला निमंत्रित करायचं आहे. आणि मान्सूनच्या दरम्यान सुद्धा जो आपल्याला ज्या गोष्टीची खात्री करायची आहे ती म्हणजे की सर्वोच्च पातळीच्या कोऑर्डिनेशन ठेवून आपला जे रिस्पॉन्स टाईम आहे तो कमी करणे. एखाद्या ठिकाणी तक्रार आली की लगेच त्याचं निराकरण करण्यासाठी आपल्याकडे टीम असली पाहिजे. ही सगळी तयारी आपण सतत करत आहोत. आणि मला कंप्लीट कॉन्फिडन्स आहे की 31 मे पर्यंत आपण मॉन्सून प्रिपेअर्डनेससाठी जेवढी आपल्याला अभिप्रेत तयारी आहे ते आम्ही कंप्लीट करून घेणार.